शिक्षकांचा त्या मॅडमचा फोटो काढायचा मोबाईल मध्ये. आणि एवढंच काय, तुम्हाला जर चांगल्या शिक्षक व्हायचं असेल तर आमच्या प्राचार्य साहेबांचा फोटो काढा. संस्था चांगली चालवायची असेल तर आमच्या पवार साहेबांचा फोटो काढा. आणि तुम्हाला जर सरपंच व्हायचं असेल तर इथे मॅडम बसलेले आहेत, यांचा फोटो काढा. तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर इथे बसलेल्या मॅडम आहेत, त्यांचा फोटो काढा. आणि फोटो नुसताच काढायचा नाही, आज घरी जायचं. आज घरी जायचं, घरी जाण्याच्या अगोदर त्या मार्केटमध्ये जायचं आणि मार्केटमध्ये जाऊन फोटो स्टुडिओ कुठं आहे तो शोधायचा. फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन त्यांचा जो फोटो आहे तो फोटो घ्यायचा, त्याला फ्रेम बनवायचे. फोटो सांगत नाही, फ्रेम बनवायचे आणि फ्रेम बनवून घराच्या भिंतीवरती ठेवायचा आहे, लटकवायचा आहे. लोक म्हणतील काही सांगता येते, काही नाही सांगत. मी सांगतो, ज्याला चांगला क्रिकेटर व्हायचंय त्याने धोनीचा लावायचा फोटो. कोणाचा लावायचा? नाही तर लोक म्हणतात सचिन तेंडुलकरचा लावा. मला तर तुझा सचिन तेंडुलकर आवडत नाही, मला धोनी आवडतो. मी आता क्रिकेट पाहायचं सोडून दिलंय सर, कारण आमच्या गावातली पोरं आता सचिन तेंडुलकर बनत नाही. काय बनतात? ज्यांची क्रिकेट बोलत चालती माळावरती चालते. या माळाच्या क्रिकेटला गल्लीत सुद्धा कुत्र विचारत नाही तर देशात कधी विचारायचं. म्हणून क्रिकेट पाहायचं सोडून दिलं. मला आवडतो कोण? युवराज सिंग सुद्धा आवडतो. का आवडतो? तर पाठीच्या मणक्याच्या शेजारी कॅन्सर झाला, ऑपरेशन न करता भारतात आला आणि तेंडुलकरपेक्षा जास्त सिक्सर मारून दाखवलं आणि जगाला दाखवलं यस शिकांची औलाद असली है. 1.25 लाख से एक लढाऊ, धूप गरीबन को करवाऊ, गौरव से मैं शेर मराऊ, तभी गुरु गोविंद नाम खाऊ. आणि म्हणून जर क्रिकेटर व्हायचं असेल तर धोनीचा फोटो लावा. जर तुम्हाला प्राचार्य व्हायचं असेल तर पवार साहेबांचा फोटो लावा. वक्ता व्हायचा असेल तर माझा लावला तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला वकील व्हायचं असेल तर उज्ज्वल निकमांचा फोटो लावा. जर तुम्हाला पोलीस अधिकारी व्हायचं असेल, लोक म्हणतात झाला आता कुठं पोलीस होईल. पण काही पण होता येतं, काही पण होता येतं. कोणाचाही फोटो लावा आणि त्या फोटोच्या शेजारी तुम्ही ज्या महापुरुषाला मानता त्या महापुरुषाचा फोटो लावायचा आणि त्या फोटोच्या पुढे म्हणायचं की मला यश मिळवायचंय, मला प्राचार्य व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, मला फिटर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला जगातलं सर्वोत्तम व्हायचंय. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल त्या दिवशी तुम्ही 100% झालेला असाल. होईल की नाही? होईल की नाही? फोटो काढणार का? कोणाचा फोटो असतो ना आमच्या घरी? कोणाचा फोटो असतो? मी सांगायची गरज नाही, आमच्या मोबाईल वरती फोटो असतो. पहा, प्रत्येकाचे मोबाईल चालून फोटो कोणाचा आहे? आपल्या आई आणि बापाचा तर कधीच फोटो नसतो. आपल्या आई बापाचा तर कधीच नसतो. कोणाचा असतो मी सांगायची गरज नाही. लांब लांबवरच्या फेसबुकवरच्या ताईचा आणि व्हॉट्सअपवरच्या लांब लांबच्या बाईचा असतो. मुलींच्या बाबत सुद्धा हिरो आणि हिरोईनचे फोटो असतात. ज्या दिवशी आमचे आयडॉल कोण आहेत त्या दिवशी, ज्या दिवशी आमचे आयडॉल त्याचा फोटो आमच्या मोबाईलवरच्या स्क्रीनवरती असेल त्या दिवशी आम्ही 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र आताचे पोरं भयान आहे. राजकारण आम्हाला सुधरू देत नाही. गावचं येत आहे का? करिअरचे 12 वाजले, आम्हाला आमचं भवितव्य माहित नाही सर. आम्हाला नेत्याचं भवितव्य पोरांना विचारा ना काय करायचं. याला देशाची काळजी आहे, याला गावची काळजी आहे, आपल्या स्वतःची काळजी नाही. याला विचारलं ना तुला काय व्हायचंय, त्यामध्ये माझं करू द्या, पण पंतप्रधान त्यांना करायचे म्हणते. मला कोणला करायचंय? पंतप्रधान त्यांना करायचंय. माझं वाटोळं झालं तरी चालेल, मला आमदार याला करायचंय. आमच्या आई बापाचा पोरं आमदाराच्या पाया पडतात. आता आमदार साहेब नाही म्हणून मी बोलतो, पोरं आमदाराच्या पाया पडतात. खासदार भेटला की खासदाराच्या पाया पडतात. मात्र पोरं आपल्या आई बापाच्या. आणि कधी सांगा सर, छाती ठोकपणे सांगा, तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली? एक तरी कॉलेजचं पोरग आणि किंवा मुलगी तुमच्या पाया पडली कधी? असं होणार नाही. ज्या दिवशी आमदार आणि खासदाराच्या पाया पडण्यापेक्षा आम्ही आमच्या आई बापाच्या पाया पडू त्या दिवशी आम्ही 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या आई बापासाठी एकदा सकाळ्यावर द्या पाहिजे. नाहीतर तुम्ही शिक्षण घेतला सर, BA म्हणजे काय? BA युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे. BA म्हणजे बेकार, कुठं सांगत नाही. BA म्हणजे बेकार, MA म्हणजे मोकार. कॉमर्स आणि इंजिनिअरिंग करणारे, सायन्स करणारे सगळे चुकार अशी परिस्थिती निर्माण आहे. MA झाले, BA झाले म्हणजे खूप मोठं नाही सर. खोटं सांगत नाही. मी BEd केलं आणि BEdची माझ्या हातात चिठोरी आली आणि चिठोरी घेऊन मी ज्यावेळेस गेलो संस्था चालकाकडे गेलो. संस्था चालकाला म्हटलं मी युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, BEdला डिस्ट्रिक्शन मध्ये पास झालेला आहे, मला नोकरी दे. संस्था चालक म्हणला तुझा कागद तुझ्याकडेच ठेव, मला किती पैसे देतो सांग, मग मी तुला नोकरी देतो. त्या दिवशी त्याला 5.5 लाख रुपये दिले सर. मी
5.5 लाख रुपये दिले. संस्था चालकानं परमनंट केलं नाही. संस्था चालकाला म्हटलं आता आम्हाला तुझी नोकरी करायची नाही. नोकरीला लाथ मारली आणि जेव्हापासून नोकरीला लाथ मारली महाराष्ट्राच्या प्रत्येकाचा एक सुद्धा जिल्हा नाही की जिथं माझं व्याख्यान झालं नाही. कारण मी ठरवलं मला काय करायचं. मी ठरवलं मला काय करायचं. भयान परिस्थिती आहे. तुम्ही इंजिनियर झाला म्हणजे नोकरी मिळेल याची गॅरंटी आज देता येत नाही. तुम्ही चांगला फिटर झाला म्हणजे चांगली नोकरी मिळेल याची गॅरंटी आज देता येत नाही. आम्हाला काय करावं लागेल. आम्हाला त्यामध्ये प्रावीण्य मिळवावं लागेल. त्यामध्ये आम्हाला झोकून द्यावं लागेल आणि आम्हाला यश मिळवावं लागेल. यश कोणालाही मिळवता येतं की नाही. याचं उदाहरण एकच उदाहरण सांगतोय. याचं उदाहरण आहे एक पेट्रोल पंपावरती पोरग काम करते. नाव लक्षात ठेवा, नाव नंतर सांगणार आहे. ही गोष्ट प्रत्येकानं आपल्या मेंदू आणि डोक्यात करून ठेवा. एक पेट्रोल पंपावरती पोरग काम करतंय आणि पेट्रोल पंपावरती काम करत असणारं पोरग पेट्रोल काही गाड्यांना टाकतंय, काही गाड्यांना डिझेल टाकतंय. अशा वेळेस पेट्रोल पंपावरती काम करणारं पोरग स्वप्न पाहत होतं. स्वप्न होतं की मी भारतातला सगळ्यात मोठा उद्योगपती बनेल. भारतातला सगळ्यात मोठा उद्योगपती बनेल. पोरग दिवसा स्वप्न पाहायचं. आमची पोरं रातची स्वप्न पाहतात. आमची पोरं रातची स्वप्न पाहतात. स्वप्नात कोण येते त्यांच्या माधुरी दीक्षित यायच्या आमच्या स्वप्नात. मी खोटं सांगत नाही. आम्ही कॉलेजला होतो तेव्हा आमच्या स्वप्नात माधुरी दीक्षित यायची. परंतु ती कधी येण्याकडे गेली आम्हालाच कळालं नाही. आताच्या पोरांच्या स्वप्नात वेगवेगळ्या हिरोईन येतात. हे सगळं झूट आहे. स्वप्न पाहिजे ना दिवसा पाहिजे. हे पोरग दिवसा स्वप्न पाहायचं, पेट्रोल पंपावरती काम करायचं आणि एके दिवशी त्या मालकानं पाहिलं की हे पोरग दिवसा स्वप्न पाहतंय आणि पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्या पोरानं काय करावं. पेट्रोल टाकत असताना थोडं पेट्रोल सांडलं. थोडं पेट्रोल सांडल्यानं पाहिलं कुणी मालकानं पाहिलं आणि मालकानं पेट्रोल सांडलेलं पाहिलं. मालकाचा राग अनावर झाला. मालक त्या पोराच्या जवळ आला आणि त्या पोराच्या एक पाठीमागे लाथ मारली आणि म्हटला अरे दिवसा स्वप्न पाहतो तुला लाज वाटत नाही का. माझ्या पेट्रोल पंपावरती उद्यापासून तू कामाला यायचं नाही. माझ्या पेट्रोल पंपाच्या जवळ आसपास सुद्धा तू थांबायचं नाही, फिरकायचं नाही. अरे लाज वाटली पाहिजे. तू दिवसा स्वप्न पाहतो. हे पोरग म्हटलं मला काय बोलायचे ते बोला पण माझ्या स्वप्नाला काही बोलू नका. आता मात्र हे पोरग निघून गेलं. काही दिवसानं हे पोरानं भाजीपाला विकावा, कपडे विकावे, सगळे व्यवसाय करावे आणि काही दिवसापूर्वी हे पोरग ज्या पेट्रोल पंपावर छान गाडी थांबली. इतकी आलिशान गाडी थांबली ती क्वचित लोकांकडे असावी. भारतातल्या असावी इतकी आलिशान गाडी थांबली. एक माणूस खाली उतरला. नुसताच उतरला नाही, तार तार चालत त्या पेट्रोल पंपाच्या मालकाच्या केबिन मध्ये गेला आणि मालकाला सांगू लागला ओळखलंच का तुम्हाला. मालक म्हटला मी तुम्हाला ओळखलं नाही. मालक म्हटला मी तुम्हाला ओळखलं नाही. ते पोरग आता बोलायला उभं राहिलं आणि ते पोरग म्हणतंय जे पोरग 20-22 वर्षापूर्वी तुझ्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकत असताना थोडंसं पेट्रोल सांडलं म्हणून त्याला धक्के मारून तू हाकून लावलं. तोच म्हणला पोरग. अरे तोच म्हणला मी धीरूभाई अंबानी आहे. प्रत्येक भारताच्या प्रत्येक शहरात या पोराच्या पेट्रोल पंप आहेत लक्षात ठेव. तोच मी धीरूभाई अंबानी आहे. कारण मी स्वप्न पाहिलं ते दिवसा स्वप्न पाहिलं. म्हणून माझ्या भावंडांनो आज ठरवा आम्हाला काय करायचंय. आम्हाला जर आज ठरवता आलं नाही तर तुमच्या शिक्षणाला काडीचा सुद्धा आधार नाहीये. सर तुम्ही म्हणताय गुणवत्ता मार्क म्हणजे अजिबात गुणवत्ता ही मार्काशी जोडू नका. जगातले अनेक मोठी माणसं झाली. धीरूभाई अंबानीला खूप मार्क नव्हते. शरद पवारांना 35% होते. किती 35%. आज सुद्धा त्यांचा नाद कुणी महाराष्ट्रात करत नाही. बाळासाहेब ठाकरे फारसे शिकलेले नव्हते किंवा फारसे चांगल्या प्रकारचे त्यांना चांगले मार्क मिळत नव्हते. एवढंच काय जगातली जी जी माणसं मोठी झाली ती माणसं चांगली गुणवान होती असं म्हणता येणार नाही. म्हणजे मार्क पाहिजे असं नाही. मार्क जरूर पाहिजे. नाहीतर तुम्ही फिटर व्हायचे आणि मला ते 35 पासच झाले नाही तर तुम्हाला कंपनीत कुणी विचारणार नाही. मार्क आवश्यक आहे परंतु मार्काच्या बरोबर कौशल्य सुद्धा आम्हाला आत्मसात करावी लागेल.
जर आम्ही कौशल्य आत्मसात केली नाही, आम्हाला जर मोठं व्हायचं असेल, आम्हाला काहीतरी करायचं असेल तर आज ठरवावं लागेल. ठरवावे लागेल की नाही सर? नाहीतर आम्ही ठरवत नाही. आणि महाराष्ट्राच्या आमच्या तरुण पोराची तर भयानक अवस्था आहे. कोणत्याही व्याख्यानाला जायचं म्हटलं की सर 1 तास अगोदर जातो. का? पोरांना पक्ष राजकारण याच्यामध्ये आमच्या पोरांचं वेगवेगळ्या संघटनेमध्ये आमच्या पोरांचं करिअर बर्बाद झालं सर. आम्हाला आमचं काही घेणं देणं पडलं नाही. मी नेहमी सांगत असतो, आम्हाला देशासाठी काही नाही करता तरी आलं तरी चालेल. काय सांगतोय मुलांना? आम्हाला देशासाठी काही नाही करता आलं तरी चालेल, आम्हाला गावासाठी काही नाही करता आलं तरी चालेल, आम्हाला समाजासाठी काही नाही करता आलं तरी चालेल, पण आपल्या आई बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही. एवढं जर काम आम्ही केलं तर आम्ही शिवाजी महाराज हो आणि आम्ही संभाजी महाराज हो, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आज भयान परिस्थिती आहे. कोणत्याही व्याख्यानाला जायचं म्हटलं की 1 तास अगोदर जातो सर. का? भयान परिस्थिती आहे. काय परिस्थिती तुम्हाला सांगतो. रोह्यामध्ये माझं एक व्याख्यान होतं. विषय होता मराठा समाज काल आज आणि उद्या. या विषयावरती व्याख्यान द्यायला मी गेलो. मी मराठा समाजाचा आहे. आता व्याख्यान द्यायला गेल्यानंतर रोह्यामध्ये कार्यक्रम होता. 1 तास अगोदर गेलो. कार्यक्रम होता 6 वाजता. मी गेलो 5 वाजता. म्हटलं गावची परिस्थिती पाहावी. का? कोणत्या पक्षाकडून बोललो म्हणजे आता इतकी भयान परिस्थिती आहे. उभाटाकडून बोललं की शिंदेगड दगड मारली, राष्ट्रवादीकडून अजितदादाच्या बाजूने बोललं की शरद पवारांचा गट दगड मारेल, काँग्रेसकडून बोललो की आमची बीजेपीची पोरं कधी दगड मारतील सांगता येत नाही. परिस्थिती पाहावी म्हटलं गावची, लोकांची मानसिकता पाहावी म्हणून 1 तास अगोदर जातो. तसं 1 तास अगोदर गेलो. विषय होता मराठा समाज काल आज आणि उद्या. या विषयावरती व्याख्यान होतं. माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे सुहास शिरुणकर. या सुहास शिरुणकरनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाचं आयोजन त्यानं केलं. मी त्याच्याकडं त्याला फोन केला. म्हटलं तुझ्या रोहा शहरात आलोय, काय करू सांग म्हटला. कार्यक्रम 6 वाजता आहे, आता 5 वाजले, काय करू. तो सुहास शिरुणकर मला म्हटला माझ्या घरी. त्याला म्हटलं तुझं घर मला माहित नाही, तुझं घर मला माहित नाही. तो म्हटला गावात कोणत्याही शेमड्या पोराला विचार, कुणी सांगेल म्हटला माझं घर. या जाधव साहेब या वर या, कोणी सांगेल माझं घर म्हटला. आता मात्र 5 वाजले होते, रस्त्यावरती कुणीच मला दिसेना. म्हणून एक शाळेचं पोरग चाललं होतं. शाळेतलं पोरग होतं. ते शाळेतलं पोरग कितीच असावं, 5वी 6वीचं पोरग होतं. शाळा सुटलेली होती, रस्त्यावरती कुणीच दिसेना. म्हणून मी ती गाडी माझी थांबवली. कोणाजवळ? त्या पोराच्या जवळ थांबवली आणि पोराला म्हटलं बाळा गावातला सुहास शिरुणकर कुठे? कारण शाळा माणूसच मला दिसेना सर. मी त्या 5वीच्या पोराला म्हटलं सुहास शिरुणकर कुठे? ते 5वीचं पोरग म्हटलं मला सुहास शिरुणकर माहिती नाही. मी म्हटलं नसेल माहिती बाबा याला, हा 5वीचा पोरग आहे. म्हणून पुन्हा फोन केला सुहासला आणि म्हटलं सुहास लई बाळाया मारत होता, लई बाटा मारत होता आणि सांगत होता कुणाला विचार, कोणत्याही शेवड्या पोराला विचार सुहास शिरुणकर कुठे आहे, कुणी सांगेल म्हटला मला रस्त्यावरती कुणी दिसत नाही. हे पोरग दिसतंय, त्या पोराला विचारलं सुहास शिरुणकर कुठे आहे, त्या पोराला सांगता येत नाही. म्हटलं तुझी एखादी खून सांग. मग मी त्याला विचारतो म्हटलं सुहास शिरुणकर कुठे आहे किंवा खून विचारतो. सुहासने मला फोनवरती सांगितलं काय म्हटला गावात एकच मारुतीचं मंदिर आहे, गावात एकच मारुतीचं मंदिर आहे, त्या मारुतीच्या मंदिराच्या शेजारी माझं घर आहे. त्या पोराला विचार गावातलं मारुतीचं मंदिर कुठं आहे. मी फोन ठेवला आणि त्या 5वीच्या 6वीच्या पोराला म्हटलं बाळा गावातलं मारुतीचं मंदिर कुठं आहे. 5वीचं पोरग तुम्हाला सांगतो, ते पोरग म्हटलं मला गावातलं मारुतीचं मंदिर माहिती नाही. आयला मी म्हटलं याच गावचा आहे का. मी त्याला विचारलं तू याच गावचा आहे का. ते म्हटला होय, तुला नाही सांगत मला काय करायचे तुझं. 5वीचं पोरग मला म्हणते सर काय करायचे ते कर म्हटला. म्हटलं आता आपलं इथली पुण्याची भाषा इकडची भाषा बोलून चालणार नाही, थोडं कोकणी भाषा बोलावी लागेल, म्हणजे कसं गोड बोलून काटा काढावा लागेल. म्हटलं सांग ना बाळा पुण्याहून आलोय, गावातलं मारुतीचं मंदिर कुठं आहे. नसेल मारुतीचं मंदिर माहिती तर गावातला सुहास शिरुणकर कुठे आहे सांग. तो म्हटला काका मी सांगितलं असतो पण आता मुळीच सांगणार नाही. म्हणलं का रे. मला गावातला सुहास शिरुणकर सोसायटीला त्या पॅनलमध्ये उभा होता, त्या पॅनलच्या विरोधात माझा बाप उभा होता. माझा बाप पडला आणि सुहास शिरुणकर निवडून आला म्हणून सांगायचं नाही गावातला सुहास शिरुणकर कुठं. ही परिस्थिती
5वीच्या पोरांपासून तर या सगळ्या पोरांपर्यंत आहे. मुलांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणले तुम्हाला राजकारणात जरूर या, परंतु आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न पहिला सोडवा. कुणाचे कार्यकर्ते होऊ नका. कार्यकर्ते कडीपत्त्यासारखे असतात. कडीपत्ता आपल्याला सगळ्या माहिती आहे, पोह्यात वापरला जातो, आमच्या भाजीत वापरला जातो, सगळीकडे पोह्यात किंवा सगळीकडे कडीपत्ता वापरला जातो. आणि खायच्या वेळेस कडीपत्ता बाजूला असतो, पोहे खातो, आम्ही भाजी खातो. आणि कार्यकर्ते आयुष्यभर कार्यकर्ते राहतात. आम्हाला कार्यकर्ते नाही. तुम्हाला काय व्हायचं? नेता व्हायचं ना आज ठरवा. देशाचा पंतप्रधान व्हायचं ना आज ठरवा. देशाचा मुख्यमंत्री व्हायचं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं आज ठरवा आणि त्या दिशेने काम करा. जर तुम्ही आज ठरवलं नाही तर तुम्ही 100% यशस्वी होणार नाही. आणि म्हणून या करिअर मार्गदर्शनच्या बाबत अजून 15 मिनिटं घेतो, या ठिकाणी थांबतो. सर, करिअर मार्गदर्शनच्या शिबिराच्या निमित्ताने एक गोष्ट सांगतो. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही फिटर झालो, वेल्डर झालो आणि खेड सिटीमध्ये गेलो, MIDC गेलो की आम्हाला लगेच नोकऱ्या मिळतील. 100% सांगतो, नोकऱ्या मिळण्याची आज गॅरंटी देऊ शकत नाही. कारण आमच्याकडे असणारा वेल्डर, खेड मधला असणारा वेल्डर, या चाकणमधला असणारा वेल्डर कंपनीत गेल्यानंतर कशी दादागिरी करतो हे कंपनीला वाल्यांना माहिती आहे. म्हणून आमचा वेल्डर 10,000 मागतो, UPचा वेल्डर 8,000 काम करतो. म्हणून कंपनीचा मालक आमच्या वेल्डरला घेत नाही, UPचे 2-2 घेतो, मात्र आमचा एक सुद्धा घेत नाही. ही वास्तविक, ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती या भारतामध्ये आणि आमच्या खेड तालुक्यामध्ये आहे. म्हणून एक विनंती आहे भावंडांनो, आम्हाला आमच्या कौशल्य निर्माण करावं लागेल. आमच्या कौशल्य निर्माण करावं लागेल. छोट्यापासून सुरुवात करावी लागेल आणि छोट्यापासून सुरुवात करून मोठं यश संपादन करावं लागेल. आज ठरवावं लागेल काय बनायचंय. जर तुम्ही इथे जर बाकी फक्त बाहेरची जर मुलं आहेत त्यांना 10वी नंतर काय करायचं सगळ्यांना माहिती आहे. साधं गुगलवरती जा, गुगलवरती, आणि गुगलवरती गेल्यानंतर 10वी नंतर काय करायचंय, आर्टला जायचंय, सायन्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, कोणते कोर्सेस आहे, साध्या गुगलवरती गेले तर आपल्याला 100% सगळं माहिती मिळते. मात्र याचा वापर अलीकडे त्याच्यासाठी होत नाही. सर, याचा वापर कशासाठी होतो? स्टेटस वरून खून पडतात. सर, स्टेटस टाकले म्हणून तरुणांचे स्टेटस टाकलं म्हणून खून पडतात. एवढंच काय, स्टेटस वरून मारामारी होते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, इंस्टाला किती तुमचे फॉलोअर्स आहेत हे महत्वाचं नाही, फेसबुकला किती तुमचे मित्र आहेत हे महत्वाचं नाही. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र आणि गल्ली सुद्धा विचारित नाही काय मित्र. अशी परिस्थिती या भारतामध्ये, या महाराष्ट्रात असताना खोटं सांगत नाही. 10वीच्या पोराच्या इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स असावे सर? मुलींचे सुद्धा इंस्टाग्रामला फॉलोअर्स किती? मुलांपेक्षा तर मुलींच्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स असतात किती आहेत? 2,000, 5,000, 15,000. तुम्हाला खोटं सांगत नाही. माझे किती आहेत? 200-300, फार फार तर 500. आणि दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलतोय. म्हणून इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत, फेसबुकला किती मित्र आहेत हे अजिबात महत्वाचं नाही. तुमच्या अंतःकरणात किती प्रेम आहे आणि तुमच्याकडे किती कौशल्य आहे हे महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी आम्ही कौशल्य प्राप्त करू त्या दिवशी 100% यश संपादित करू. आणि म्हणून चांगला फिटर व्हा, चांगला वेल्डर व्हा, चांगला इंजिनियर व्हा, सगळं व्हायचं असेल तर व्हा, पण चांगला माणूस बनायला मात्र विसरू नका.